माय यूट्यूब चॅनल गर्विकची आई. सकाळचे 11:30 वाजले आहेत आणि आम्ही निघालो आहोत अलिबागला. आमच्यासोबत आणखी 4 फॅमिलीज आहेत आणि आम्ही आता निघून अर्धा तासच झालेला आहे आणि आम्हाला इथून डिस्टन्स दाखवत आहे की अजून 3 तास तरी लागतील. गरू ए गरू 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 आरू ए आरू. आम्ही आत्ताच थोड्या वेळापूर्वी जोशी वडेवाले इथे स्टॉप घेतला होता आणि तिकडचे वडे घेतले आणि खूप खूप टेस्टी होते हे वडे. म्हणजे एक खाऊन पोट भरतच नव्हतं. लिटरली मी आता सेकंड हा वडापाव खाते आहे. हा कुरुल लेक आहे. पावसाळ्यात इथे खूप कमळ असतात. आमचं लंच झालं अर्धा तासापूर्वी आणि जिथे आम्ही जेवायला थांबलेलो तिकडे खूप गर्दी होती आणि वीकेंड आहे त्यामुळे सगळीकडे ट्रॅफिक पण आहे. तर गर्दी पण होती आणि तिकडे आम्हाला टायमामध्ये मिळालं पण नाही. 1 तास वेट केल्यानंतर आम्हाला मिळालं. गर्विकसाठी आम्ही खिचडी ऑर्डर केलेली आणि आमच्यासाठी फिश थाली ऑर्डर केलेली. तर जसं आम्ही पटापट जेवलो आणि तिकडून निघालो. आता आम्ही हाफ एन आयमध्ये पोचणार आहोत नागावला. दोन्ही लेकरं झोपलेली आहेत. इथे अर्विका झोपली आणि इथे खाली गर्विक झोपला आहे. तर आम्ही आता हाफ एन आयमध्ये त्या विलामध्ये पोचणार आहोत. मित्रांनो, आपण आलो आहोत अलिबागच्या नागाव बीच जवळ एका सुपर लक्झरी 5 BHK विलामध्ये. आपण इथे फॅमिली स्टेकेशन केलं होतं आणि खरंच हे ठिकाण प्रत्येकाच्या बकेट लिस्टमध्ये असायलाच पाहिजे. विलामध्ये एक खूप मोठा स्विमिंग पूल आहे, पण इथे एक मायनस पॉईंट बोलाल तर किड स्विमिंग पूल नाही आहे. आता येऊया या हॉलकडे. हा हॉल एका राजवाड्यासारखा आहे. 8 जण बसू शकतील एवढा मोठा डायनिंग टेबल आहे. या मोठ्या डायनिंग टेबलवर तुम्ही मस्तपैकी डिनर करू शकतात. इथे 2 मोठे आरामदायी सोफे आहेत, एक स्टायलिश बार टेबल विथ चेअर्स आणि 2 किंग साइज सोफा देखील आहेत. हॉलमध्ये एक स्पेशल चेसबोर्ड एरिया आहे. तिथे तुम्ही चेस खेळू शकतात. त्याचबरोबर तिथे एक मिनी लायब्ररी देखील आहे जिथे काही चांगली पुस्तके देखील आहेत. हॉलमध्ये एक खूप सुंदर शंकराचं पेंटिंग होतं. हॉलच्या सिलिंगची उंची जवळपास 20 फूट होती, त्यामुळे प्रसन्न हवा खेळती राहत होती. हॉलमध्ये फक्त एअर कंडिशनर नाहीये, त्या लोकांनी 2 टॉवर कूलर दिलेले आहेत. विलामध्ये एक बाथ एरिया आहे जिथे कॉमन बाथटब आहे. लहान मुलांची तर मजाच होती. चला आता आपण करूया विलामधील रूम्सची टूर. बेसिकली विला हा ग्राउंड प्लस 1 फ्लोअरचा आहे. ग्राउंड फ्लोअरवर 2 रूम्स आहेत तर पहिल्या माळ्यावर 3 रूम्स आहेत. आता आपण जी रूम बघत आहोत ती आहे पहिल्या माळ्यावर आणि ती सर्वात मोठी आणि लक्झरियस रूम बोलू शकतात. ह्या रूमच्या विंडोमधून दूर दूरपर्यंत हिरवळच दिसत होती. आजूबाजूला प्रसन्न अशी हिरवीगार झाडे होती. रूममध्ये एक सोफा काउच पण दिला होता आणि एक लॅम्प लाईट. रूममध्ये इंडोर प्लांट्स होते. भिंतीवर पेंटिंग्स होत्या. काही अँटिक पीसेस पण लटकवलेले होते आणि रूममधलं जे टॉयलेट होतं ते एकदम क्लीन होतं, वेल मेंटेन्ड होतं. रूममध्ये आपल्याला टॉयलेटरीज देखील भेटल्या होत्या. या रूमला एक प्रायव्हेट बाल्कनी देखील आहे ज्यामध्ये एक रॉकिंग चेअर होती. बाल्कनीतून पूर्ण लॉनचा व्ह्यू दिसत होता. नारळाची उंच उंच झाडं खूप मनाला प्रसन्न करत होती. आता आपण उभे आहोत पहिल्या माळ्यावरील दुसऱ्या रूममध्ये ज्याला देखील बाल्कनी आहे. इथं मस्तपैकी एक कॉफी टेबल आणि 3-4 चेअर्स आहेत जिथे बसून तुम्ही मस्तपैकी चहा कॉफीचा आस्वाद घेऊ शकता. या रूम मध्ये पण तुम्ही पाहू शकता की टॉयलेट हे वेल मेंटेन्ड आहे. तसंच इथं कबर्ड होता, सोफा होता, चेअर होती, लॅम्प होती. ही पण रूम खूप छान होती. तसंच तुम्ही बाकीच्या रूम्स देखील बघू शकता. खूप छान
आणि स्पेशियस होत्या. तुम्ही पाहू शकता हे शँडेलियर किती सिंपल आहे पण किती सुंदर आहे. विलाला एक ओपन टेरेस देखील आहे जिथून तुम्हाला स्विमिंग पूलचा व्ह्यू बघायला मिळतो. अजून एक गोष्ट जी मला निगेटिव्ह वाटली, इथे बॉनफायरला परवानगी नाही आहे ॲज अ सेफ्टी मेजर. विलाच्या किचनचा तुम्हाला ॲक्सेस आहे. तुम्ही तिथे दूध गरम करू शकतात किंवा छोटं मोठं काही कुक करू शकतात. मोर ओव्हर इथे सकाळी 8 वाजेपासून रात्री 11 वाजेपर्यंत केअरटेकर देखील अवेलेबल आहे. डिनर आम्ही विलामध्येच ऑर्डर केलं होतं, तर केअरटेकर ते स्वतः जाऊन घेऊन आला होता. आम्ही सर्वांनी मिळून खूप साऱ्या रील्स केल्या. कोई आग लगे लग जावे, कोई नाग डसे डस जावे, कभी गगन गिरे गिर जावे. गुड मॉर्निंग गाईज. आज आपल्या स्टेचा आहे दुसरा दिवस आणि आता सकाळचे ऑलमोस्ट 9:30 वाजले आहेत. आम्ही आता जाणार आहोत नागाव बीचला. थोडी मजा मस्ती करू तिकडे. आम्ही हा विला 2 नाईट्ससाठी बुक केला आणि त्याची कॉस्टिंग आहे ऑलमोस्ट 85K इन्क्लुडिंग टॅक्सेस. ही स्टे विस्टाची प्रॉपर्टी आहे आणि आपल्याला थोडाफार डिस्काउंट भेटला. बार्गेन केल्यावर तुम्हाला पण डिस्काउंट भेटेल. एअरबीएनबी थ्रू पण तुम्ही बुक करू शकतात, पण एअरबीएनबीवरती प्रॉपर्टी खूपच कॉस्टली होती आणि ऑलमोस्ट 15Kचा फरक पडत होता. तर आम्ही डायरेक्ट स्टे विस्टाला कॉन्टॅक्ट करून ही प्रॉपर्टी बुक केली. याच्यामध्ये फक्त स्टे इन्क्लुडेड आहे, मील इन्क्लुडेड नाही आहे, पण छान प्रॉपर्टी आहे. हा 5 BHK विला आहे आणि तुम्ही बघितलं असाल रूम्स पण एकदम स्पेशियस होते आणि चांगले मेंटेन होते आणि हॉल पण खूप मोठा आहे. आम्ही काल रील्स वगैरे पण बनवल्या. आता आम्ही चाललो आहे नागाव बीचला. एक 1.5 किलोमीटरचाच रस्ता आहे. परत आता थोडंसं ट्रॅफिक झालं आहे. हा रस्ता केवढा छोटा आहे, एकच गाडी जाऊ शकते. चाललोय. करू आपण पोचत आहे नागाव बीचला. डिचिक डिचिक. दुपारचे आता 11:15 वाजलेत, तरी बऱ्यापैकी गर्दी आहे. छान वाटतं. आर्विका स्ट्रोलरमध्ये चिल करते, गर्वी सँडमध्ये खेळतोय. दोघं एन्जॉय करतायत. इथे नागाव बीचला तुम्ही भरपूर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी पण करू शकतात. पण आम्ही कॅमेल रायडिंग केली. मी आणि गर्विक बसलो होतो, तर तो थोडा घाबरलेला, पण त्यांनी एन्जॉय केला.
छान मारताना जरा वाटतं. बीचवर एन्जॉय केल्यावर आम्हाला खूप भूक लागली होती, तर आम्ही जवळच्याच मल्टी क्विझिन रेस्टॉरंटमध्ये सी फूडवर ताव मारला. लंच करून विलामध्ये परत आल्यावर सर्व मुलांनी स्विमिंग पूलमध्ये जायचं ठरवलं. يا الحبيب سمع صبحها خطبها نصيب فمن ايدك شنو تعطيها كف وهز شت بكير خليك شتير عطيك سوي فريزه زين عليها شوي عني بيزه احكي الاختيار اللي عارفه تصيده سويني وقفه دارها هيبه هي تسوي رقصه بياض كل واحد كرك يلا بياض طق سياره بوليس يلا يلا سوي رقصه دارها عندي خوش आणि लॉनमध्ये लहान मुलं पकडापकडी खेळत होती, तर या मुली बॅडमिंटनचा आस्वाद घेत होत्या. हॅपी बर्थडे. या लोकांना किती केक खाऊ घाला. हे बघ. थर्टी. येस. छान ठरलं. त्याला बघ. तू काय कामाच्या नाही एक पण नाही क्या काम कर रे मनवे तू. 73. आपली आता 2 दिवसाची ट्रिप संपली आहे. मस्त प्लेझंट स्टे होता, खूप एन्जॉय केलं. विला पण खूप छान होता आणि लहान मुलांना खेळायला पण खूप चांगली जागा होती. स्विमिंग पूल पण एकदम क्लीन होता. किड्स स्विमिंग पूल नाही आहे, पण मुलांनी पण खूप एन्जॉय केलं आणि शांत निसर्गरम्य वातावरणात आम्ही 2 दिवस स्पेंड केले. फॅमिली आउटिंग झाली. माझे कॉलेजचे फ्रेंड्स होते, तर सगळ्यांनी खूप मजा केली आहे. आम्ही हाऊसी खेळलो, चेस खेळलो, उनो खेळलो आणि बॅडमिंटन खेळलो. भरपूर काही काही गोष्टी केल्या. खूप मजा आली. नागाव बीचपासून खूप जवळच आहे, 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर तिथं पण आम्ही मजा केली. जास्त काही शूट नाही केलं, आम्ही फक्त एन्जॉय करायला आलेलो. मस्त 2 दिवस शांत थंड वातावरणात स्पेंड केले फ्रेंड्ससोबत. खूप मजा आली. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू. आय होप तुम्हाला आमचा हा अलिबागवाला नागाव बीच जवळचा स्टेकेशन ब्लॉग नक्कीच आवडला असेल. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट थ्रू नक्कीच कळवा. असेच इंटरेस्टिंग ब्लॉग बघण्यासाठी गर्विकची आई या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढचा ब्लॉग हा खूपच इंटरेस्टिंग आहे, तर फक्त काही दिवसांची प्रतीक्षा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू. Nice day. Subscribe.